नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे। त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होतं आता मात्र घरामध्ये ईश्वरीच्या जीवावर उठण्यासाठी आता ही वल्लरी तर उठलीच आहे, कारण तिला काही झालं तरी धुमाळपर्यंत पोहोचून द्यायचं नाही, त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात। त्यानंतर मात्र आता वल्लरी एक काम करते। आता वल्लरी असं काहीतरी काम करते की जेणेकरून आता ही नम्रता ह्या ऐश्वरीच्या जीवावर उठेल आणि हिच्या बहिणीचं लग्न मात्र आपल्याला आकाशी होऊन द्यायचं नाही। किती काही झालं तरी शेवटी हे लग्न आपल्याला होऊनच द्यायचं नाही, यासाठी ती प्रयत्न करत असते। तर आता होतं तर काय, इकडे सुप्रिया आणि संजय या दोघांना अक्कलकोटचं दर्शन घ्यायला जायचं असतं। कारण जेव्हा आता सुप्रियाच्या वर जो आरोप आत्तापर्यंत म्हणजे करण्यात आले होते, त्या आरोपातून तिची निर्दोष सुटका झालेली आहे। त्यामुळे सुप्रियाला आता स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोट महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जायचे असते आणि नम्रता एकटीच घरी आहे। आणि नम्रताला मात्र आता आपण असं शिवमकर घरात असल्यामुळे एकत्र नाही ठेवू शकत असं म्हणून ती फोनवर सगळं काही ईश्वरीला सांगते। ईशू हे पण तू काही दिवस नम्रताला तिकडे घेऊन जा, कारण नम्रताला एकटं आम्ही नाही सोडू शकत, शुभमकर घरात आहे। शुभमकरच्या भरोशावर मात्र दोघांना नाही सोडू शकत, किती काही झालं तरी थोडंसं अगदी रिस्क घ्यायला नकोय। आणि त्याच वेळेस आता ईश्वरी म्हणते की आई तू काही काळजी करू नकोस, मीच काही दिवस 2-3 दिवस तिकडे राहायला येते, म्हणजे नम्रताची काळजीच मिटेल। परंतु आता ईशू असं म्हटल्यानंतर सुप्रिया सगळी काही तयारी वगैरे करते आणि शेवटी मात्र आता तिला हे अक्कलकोटला निघायचं असतं, शुभमकरच्या कानावर घालण्यासाठी येते। परंतु आता नम्रताशी तिला बोलायचं असतं, म्हणून ती अगोदर नम्रताशी रूममध्ये बोलायला येत असते आणि त्याच वेळेस नम्रता आकाशशी बोलत असते। आणि आकाशशी बोलत असताना मात्र आता हा शुभमकर तिला चोरून बघत असतो आणि चोरून बघितल्या क्षणी मात्र आता सुप्रियाला धक्काच बसतो। सुप्रिया म्हणते की शुभमकरची नजर काही मला चांगली दिसत नाही, नक्की तो असं का वागत असेल, कारण मागच्या वेळेस सुद्धा मी त्याला असं वागताना पाहिलं होतं। आणि शुभमकरला तर आनंदच झालेला असतो की सुप्रिया आणि संजय आता घरात नाही, मग आता ह्या नम्रताबरोबर सुखाचे काही संसाराचे स्वप्न तर मला बघता येईल, म्हणून तो तिच्या फोटोला जवळ घेत असतो, अगदी वायफट काही ना काही बोलत असतो। आणि जेव्हा मात्र आता सुप्रियाने त्याला पकडलेलं असतं, सुप्रिया म्हणते की शुभमकर तू येथे काय करतोस, तेव्हा तर तो म्हणतो की काकू काही नाही, मला मात्र आता हे नमीशी बोलायचं होतं आणि नमी तर फोनवर बोलत आहे आणि त्यांचं बोलणं मी चोरून ऐकत होतो। सुप्रिया म्हणते की अरे तुला कळतं का शुभमकर तू काय वागतोस, तेव्हा लगेच आता सुप्रिया असं म्हटल्यानंतर शुभमकरला खूपच राग येतो। शुभमकर थोडासा रागाने रिॲक्ट होतो आणि तेवढ्यात नम्रता बाहेर येते, ती आकाशला भेटायला जाणार असते। नम्रता म्हणते की आई आत्ताच माझा आकाश सरांशी फोन झालेला आहे आणि आकाश सर मला भेटायला इकडे येणार आहे। तर तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं मला तुला हे सांगायचं होतं, तू काही दिवस मात्र तिकडे ईश्वरीच्या घरी जातेस का, कारण आता आम्हाला म्हणजे इकडे जायचं आहे। ईश्वरी म्हणली होती की मी तिकडे येते आणि आम्हाला अक्कलकोटच्या दर्शनाला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचं आहे। त्यावरती नम्रता म्हणते की अगं आई हे तर चांगलं आहे, तू इशूला एकदा फोन कर आणि इशूला फोन करून विचारून घे, मी नक्की आता तिकडे मला आकाश सरांच्या घरी जायला आवडेल आणि इशू इकडे यायला नको, कारण आता इथे मी तर काहीच करू शकत नाही आणि आई बाबा तुम्ही दोघंही इथे नाहीत म्हणजे आमचं मन नाही लागणार। तेव्हा सुप्रिया म्हणते की ठीक आहे, मी ईश्वरीला फोन करून विचारते। तेव्हा आता इशू म्हणते की आई अगं नम्रताला इकडे कसं आणता येईल, एकतर तुला वल्लरी मामी तर माहिती आहे ना कशा नम्रताला टोमणे मारतात, त्यांना आता नम्रता सून म्हणून नको आहे, म्हणून मी एक काम करते, मीच तिकडे काही 2-3 दिवस राहायला येते, जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही तोपर्यंत। त्यावरती आता नम्रताला फारच राग येतो। नम्रता म्हणते की इशू कायमच असंच करत असते, तिलाच मात्र हे देखवत नाही की मी मात्र आता त्या घरामध्ये राहावं म्हणून, आणि तिला फक्त एकटीला हे सगळं काही ऐशोआराम भोगायचं आहे, त्याची तिला सवय झालेली आहे आणि मी त्यात वाटेदार म्हणून नकोय असं तिला वाटत असतं, म्हणूनच ती माझं आणि आकाश सरांचं लग्न हे लांबणीवर टाकते, तिलाच मुद्दाम हे लग्न होऊन द्यायचं नाही। सुप्रिया म्हणते की अगं नमू तू काय बोलतेस, तेव्हा आता शुभमकर म्हणतो की हो ना नमू एकदम योग्य बोलत आहे, कारण ईश्वरीने आता या दोघांच्या लग्नाचा विचार करायला हवा आणि आता मनातून त्याला असं वाटत असतं ईश्वरी जे काही करते तर ते योग्य करत आहे। त्यानंतर मात्र नम्रता आता आकाशला फोन करते आणि आकाशला म्हणते की हे बघ मला तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे
आता मी काही जास्त दिवस लांब नाही राहू शकत. किती काही झालं तरी मला आता आपल्या घरी यायचं आहे आणि मला जास्त वाट बघायला लावू नका, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. आता जीवाचं बरं वाईट करीन असं म्हटल्यानंतर आता ह्या आकाशला तर धक्काच बसतो. तेव्हा मंदिरात मात्र नम्रता त्याला घेऊन आलेली आहे आणि तिकडे सुप्रिया आणि आता संजय तर तिकडे अक्कलकोटला जायला निघलेले असतात. परंतु त्यांना नम्रताचं फार टेन्शन असतं की काय करावं, ही मुलगी तर ऐकायला तयार नाही आणि त्याच वेळेस आता ते जायला निघतात. परंतु त्यांची तयारी सुरू असते. ते आता नम्रताला फोन करण्याचा खूप प्रयत्न करतात. नम्रता काही फोन उचलायला तयारच नसते आणि शेवटी मात्र आता नम्रता का फोन उचलत नाही म्हणून त्यांना खूप टेन्शन येते आणि ते म्हणतात की स्वामी समर्था इथूनच हात जोडतो, पण काही कर. नम्रताला अगदी म्हणजे काही व्हायला नको. सुप्रियाला वेगळेच काहीतरी विचार आता मनात यायला सुरुवात होते. ती ईश्वरीला फोन करते आणि ईश्वरीला फोन करून विचारत असते की नक्की काय आता म्हणजे शुभंकर तर इथे आहे, परंतु नम्रता कुठे गेली. नम्रता फोनसुद्धा उचलत नाही आणि आकाश सर तेथे आहेत का. त्यावरती ईश्वरी म्हणते की आकाश सरसुद्धा इथे नाहीत. नम्रताचा कॉल आला होता आणि ते मात्र तिला भेटायला गेलेत. आता हे सगळं काही वल्लरी ऐकते. वल्लरीला आता अगदी बोलण्याचा चान्स मिळतो. तेव्हा ती सगळ्यांना आता बाहेर बोलावून घेते आणि ईश्वरीला बोलत असते की ही मुलगी आणि तिची ती बहीण ह्या दोघेही या घरात म्हणजे पैशासाठी आलेले आहेत. त्यांना त्यांचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. त्यांना फक्त हे लग्नाचं नाटक करायचं आहे आणि ह्या दोघी मात्र आपल्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून आहे. हिच्या बहिणीचं काही खरं नाही, म्हणूनच तिने आता माझ्या आकाशला प्रेमामध्ये फसवलं. त्याच्याशी खोटं प्रेमाचं नाटक करून त्याच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून तिला या घरामध्ये यायचं आहे. ही ईश्वरीची बहीण, मला तिचा काही भरोसा नाही. आणि त्याच वेळेस ईश्वरी म्हणते की हे बघा मामी, तुम्ही आमच्यावर कसलेही आरोप नाही करू शकत, कारण आम्ही संस्कारी मुली आहोत आणि माझी बहीण तर म्हणजे माझी ताई एकदम संस्कारी आणि गुणी मुलगी आहे. ती मला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. पण त्याच वेळेस जेव्हा ही नम्रता जीव द्यायला निघलेली असते, म्हणून मात्र आकाशला शेवटी तिच्याबरोबर लग्न करावं लागलेलं असतं. आकाश लग्न करून आता दोघंही घरी येतात. घरी आल्या क्षणी मात्र आता बघतात तर काय, वल्लरीला तर फार मोठा धक्का बसतो. वल्लरी म्हणते की बघ, तुझी बहीण तर खूपच चांगली आहे आणि तू तर बहिणीचे खूपच गुण गात होती, तर बघ आज काय झालं. तुझी बहीण तर आज मात्र या घरात सून म्हणून आली आणि ते पण माझ्या आकाशचं आयुष्य उद्ध्वस्त करून. वल्लरीला खूपच राग येतो. रागाने मात्र ती आता अपमान करत असते. तेव्हा आता ईश्वरी नम्रताला विचारते की ताई, अगं तुला इतकी घाई करण्याची काय गरज होती. मी तुला म्हटले होते ना, मी तुमचं घरामध्ये लग्नाचा निर्णय घेण्यासाठी विचार मांडेल, सगळ्यांशी बोलेल आणि मग आपण हे लग्नाची तारीख ठरवूयात. पण ताई, तुम्हाला न विचारता हे सगळं मोठा डिसिजन का घेतलात. आणि तेवढ्यात नम्रताला फारच राग येतो. नम्रता म्हणते की अगं ईश्वरी, तुला तर असं वाटतं की मी आकाश सरांशी लग्न करूच नये, म्हणूनच मुद्दा मात्र तू आता माझं आणि आकाश सरांचं लग्न लांबणीवर टाकते. त्या लग्नाचा विचार करत नाही. हे लग्न तुला होऊनच द्यायचं नाही आणि तुला फक्त एकट्या शिर्क्यांचं सून म्हणून मिरवायचं आहे आणि ह्या प्रॉपर्टीची मालकीण व्हायचं आहे. आणि त्यासाठीच मात्र तू हे सुख भोगण्यासाठी मला या घरातून बाहेर म्हणजे मी कायम बाहेरच राहावी, आमचं लग्न होऊ नये असं तुला वाटत आहे. आणि त्याच वेळेस आता अर्णव ईश्वरीच्या मागून येतो. ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, तू काही विचार करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. नम्रता जे काही बोलत आहे ते चुकीचं बोलत आहे. आकाश नम्रताला म्हणतो की हे बघ, तू ईश्वरी वहिनीला असं काही बोलू शकत नाही. तेव्हा नम्रता म्हणते की नाही, ईश्वरीमुळेच आपलं लग्न इतक्या दिवस लांबणीवर पडलेलं आहे आणि तिलाच नक्की तिच्या मनामध्ये हेच आहे. म्हणून नम्रता आता या राजशिर्क्यांच्या घरामध्ये पाऊल ठेवते. परंतु ईश्वरीचा रागराग करत ईश्वरीबरोबर असणारे सगळे काही संबंध तिने आता तोडलेले आहेत. परंतु एक ना एक दिवस नम्रताच्या समोर ईश्वरीचा चेहरा येणार आहे आणि त्यावेळेस आता नम्रताला खूप मोठा पश्चाताप होऊन आता ईश्वरीची ती माफी मागणार आहे आणि वल्लरी मामी या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेण्याचं ठरवते. पण त्याच वेळेस आता वल्लरी मामीचा खरा काय जे चेहरा आहे तर तो ईश्वरी मात्र सगळ्यांच्या समोर आणते आणि सगळ्यांचं मात्र आता बॉम्ब फुटला जातो. तेव्हा ईश्वरी आणि नम्रता पुन्हा एकत्र होतात आणि एकत्र होऊन वल्लरी मामीची चांगली जिरवतात. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तेव्हा आता पुढे सगळे काही अगदी डेली ट्विट्स पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून तुम्हाला आता तुहेरी माझ्या मित्राचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील.
मित्रांनो, नम्रता आता या घरात सून म्हणून येईल, परंतु वल्लरी मामीचं सत्य नम्रतामुळे कसं उघड होईल? नम्रता आता ईश्वरी आणि ह्या नम्रतामध्ये जे काही भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक ना एक दिवस वल्लरी जे काही करत आहे ते सत्य नम्रताच ईश्वरीला सर्व काही सांगेल आणि वल्लरीचं भांडं फोडेल. तर मित्रांनो, काय होईल हे बघण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.